जवळजवळ या 10 गाड्या भरून धान्य मुंबईच्या दिशेने आम्ही घेऊन निघालेलो आहे। काल आम्ही नाशिकवरून याला पोहोचलो, कुठं लोणावळ्यात। काल रात्रीचा मुक्काम आमचा लोणावळ्यात होता। आता आम्ही लोणावळा सोडून खोपोलीमध्ये आहोत आणि थोड्या वेळाने मनोज जरांगे पाटील आपल्या इथून येत आहेत आणि हा सगळा धान्याचा साठा आम्ही त्यांना दाखवणार आहोत। आम्ही जो शब्द दिला होता नाशिककरांनी, नाशिक जिल्ह्याच्या वतीने, खऱ्या अर्थाने तो साठा हा खूप कमी वेळात जमा झालेला साठा आहे। अजूनही आमच्याकडं नाशिकमध्ये खूप अन्नधान्य देणारे लोक तिथं औदुंबर लॉन्सला ते आणून देत आहे आणि अजून काही ट्रक धान्याचे भरून नाशिकवरून डायरेक्ट मुंबईला आणण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत। आता मुळात काल आम्ही नाशिकवरून निघालो तेव्हापासून इथून तिथून म्हणजे मंचर असेल, पिंपरी चिंचवड असेल आणि मधला जो काही नारायणगाव असेल, आळेपाटा, या सगळ्याच भागात सगळे मराठा बांधव आपल्या आपल्या परीने पाण्याच्या बाटल्या असतील, बिस्किट असतील, जेवणाच्या पाकिटं असतील, अशा सगळ्या पद्धतीची मदत जे लोक जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये सामील होत आहे पदयात्रेमध्ये, त्या सगळ्या समाज बांधवांसाठी। आणि इथून आताच आम्ही सकाळी पण लोणावळ्यावरून निघाल्यानंतर अक्षरशः लोकांना म्हणजे प्रत्येक 5-5 मिनिटावर लोकांनी स्टॉल लावलेले, म्हणजे इतकं उत्स्फूर्त प्रेम जरांगे पाटलांच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळतं। हे खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान आहोत। एक मराठा, जय जिजाऊ, जय जिजाऊ।